नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं मटण आणि रस्सा. तुम्ही ते मटण पाहू शकता. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं ते अप्रतिम दिसतंय, तितकंच चवीला भन्नाट लागतं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलच्या चवीचं घरच्या घरी झणझणीत मटण आणि रस्सा कसा बनवायचा ते आज आपण इथं पाहणार आहोत. आणि जर याच्यासोबत गरम गरम कोंबडी वडे असतील तर अप्रतिमच. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे त्याच सेम चमच्याने 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. ताजी जर आलं लसूण पेस्ट असेल तर अप्रतिमच. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मटणाला लावून घेऊया. सर्व व्यवस्थित मटणाला लावून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास नाही तर 15 मिनटं हे असंच मॅरिनेशन होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर इथे मी अर्धा तास असंच हे मटण ठेवलं होतं. आता त्याच्यानंतर फोडणी करता कुकर गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की काही खडे मसाले घेतले. त्याच्यामध्ये हिरवी वेलची घेतले, तमालपत्र, स्टारफूल, दालचिनी, लवंग, मिरी आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते वापरला तरीही चालेल. आता हे सर्व जे मसाले आहेत ते गरम गरम तेलामध्ये सुरुवातीला टाकून घ्यायचं आणि त्यानंतर एक 15 ते 20 सेकंदासाठी हे तेलामध्ये मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये टाकायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा, जो की आडवा उभा असा बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे एक हिरवी मिरची, तीही मी छान अशी उभी कट करून घेतलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित अशी फोडणी खमंग भाजून घ्यायची आहे. सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर फोडणीमध्येही थोडी आलं लसूण पेस्ट वापरलात तरीही चालेल. तर इथे मी फोडणीमध्ये वापरलेली नाही. फोडणी छान अशी शिजल्या गेल्यानंतर आता इथे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं जे मटण होतं तर ते संपूर्ण मटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मटण घातल्यानंतर व्यवस्थित ते फोडणीमध्ये परतून घ्यायचं. सर्व मटणाला फोडणी छान अशी लागली गेली पाहिजे. इथपर्यंत छान असं 1 मिनिटभर मोठ्या गॅसवरती मटण परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला हे मटण जे आहे ते छान असं मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. जितकं आपण मटण ह्या अंगच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊ तितकीच चवीला अप्रतिम रस्सा लागतो. आता झाकण ठेवून जवळजवळ इथे मी 10 ते 12 मिनटं हे मटण जे आहे ते अंगच्या पाण्यामध्ये, जे मिठाच्या पाणी असतं तर त्याच्यामध्येच हे मटण शिजवून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे सर्व जे मटण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला ते लागणार नाही. तर आता या स्टेजला काय करायचं आहे, याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. जितका तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर तितकं याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. शक्यतो गार पाण्याचा वापर टाळा, कारण गरम पाण्यामध्ये आपल्या पदार्थाची चव आहे तशीच राहते आणि छान असं ते पटकन शिजण्याला मदत होते. आता पाणी घातल्यानंतर हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. कोवळं मटण असेल तर फोडणीमध्ये एक 10-15 मिनटं आणि त्याच्यानंतर एक अर्धा तासमध्ये छान असं मटण शिजलं जातं. मटण शिजतंय तर तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी एका जाळीवरती 2 कांदे, 1 लसणाचा गड्डा, 1 टोमॅटो आणि एक अर्धी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचे घेतलेले आहे. तर ते आपल्याला सर्व मसाले छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. जास्तही जाळायचे नाहीत, नाही तर वरून करपतात आणि आतमध्ये ते शिजले जात नाहीत. त्यासाठी गॅस मंद आणि मीडियम ठेवूनच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. मसाले छान असे खरपूस भाजलेत. आता हे गार करून घेऊया. आता इथे मी काही सुके मसाले घेतले. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इथे मी धने घेतले. त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा इथे घेतलेला आहे साधं जिरं आणि अर्धा चमचा शहाजिरं घेतलेलं आहे. 1 दालचिनीचा तुकडा, लवंग, त्यानंतर दगडी फूल, त्याबरोबर घेतलेलं आहे इथे 1 स्टार फूल आणि हिरवी वेलची. आता हे सर्व जे मसाले आहेत ते मंद ते मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत.
मसाले भाजतेवेळी छान असे ते परतत राहून भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता असे हे पांढरे तीळ वगैरे जे आहेत ते असे चटचट उडायला लागले की याचा अर्थ मसाले छान असे भाजले गेले. संपूर्ण मसाला जो आहे तो गार करून घ्यायचा आहे. आणि आपण जो मगाशी भाजून घेतलेला मसाला आहे तो कट करून घेतला आहे. त्याच्यामध्ये एक मूठभर कोथिंबीर आणि 1-2 इंच आलं घातलेलं आहे. आता सर्व मसाला बारीक असा इथे वाटून घेतलेला आहे. तर इथे आता आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. आता दुसरीकडे इकडं मटणही छान असं शिजलं गेलेलं आहे. जवळजवळ अर्धा तास हे मटण मी शिजवून घेतलं आहे. आता इथं एखादा जो हाडाचा पीस असतो तर तो बाजूला काढून चेक करायचा आहे. जर ते हाडाचं व्यवस्थित असं निघालं तर मटण इथं परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे. तर इथं हे मटण जे आहे ते व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. तर जितकं तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये गरम पाणी तुम्ही थोडंसं ॲड करून एक उकळी काढून घ्यायची आहे. आता रस्सा बनवायला घेऊया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घालायचे आहेत मसाले. तर इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे घातलेला आहे कांदा लसूण मसाला. आणि त्यानंतर इथे बनवून घेतलेलं जे वाटण आहे तर ते घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे आपण लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो बनवलेलं वाटण आहे ते घातलं आहे ते छान असं एकजीव होईल. मसाले व्यवस्थित परतल्यानंतर त्याचा रंग असा सुरेख आलेला आहे. त्याच्यावरती आता झाकण ठेवून 1-2 मिनटं कडेने तेल सुटेपर्यंत मसाले छान असे शिजवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाल्याला रंगही सुरेख आलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे तयार रस्सा. तर इथं मी फोडणीमध्ये कांदा वगैरे काहीही वापरलेला नाही. तुम्हाला जर वापरायचं असेल तर कांद्याची फोडणीही तुम्ही रश्श्याला देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अख्खे खडे मसाले वापरला तर त्याचीही चव अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मी तोही व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर रस्सा इथं मी घालून घेतला फोडणीमध्ये आणि किती अप्रतिम रंग दिसतोय. अगदी झणझणीत असा हा रस्सा इथं तयार होणार आहे. तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर या स्टेजला इथं गरम पाण्याचा वापर करू शकता. आता हलकीशी उकळी यायला द्यायची आहे आणि त्यानंतर एक 5 मिनटं खळखळून आपल्याला हा रस्सा जो आहे तो उकळवून घ्यायचा आहे. तर इथं रश्श्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटलं तर त्याच्यामुळे थोडंसं मीठ ॲड केलं आणि इथं थोडंसं पाणीही मी ॲड केलेलं आहे. आता याच्यावरती एक अर्धा चमचा मी मटण मसाला घालून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. किंवा जर मटण मसाला नसेल तर तुमच्याकडे कोणताही गरम मसाला जरी असेल तर तो घातला तरीही चालेल. आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे पहा. आणि आता आपल्याला या स्टेजनंतर एक 5 मिनटं खळखळून असा हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे. आता एकीकडे रस्सा बनतोय तर आता दुसरीकडे आपण झणझणीत असं मटण बनवून घेऊया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतलेत. जसं की तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, हिरवी वेलची, लवंग आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. तर ते तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे भरपूर असा बारीक कट केलेला कांदा. एक अर्धा सेकंदासाठी हे मसाले छान असे परतून घेतले. आता त्याच्यामध्ये कांदा घालूया. आता इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला मी, तर तो आडवा उभा बारीक कट करून घेतला आहे. आता हलकासा कांदा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा परतून घेतला आणि त्यानंतर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत कांदा हा जो भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. ताजी आलं लसूण पेस्ट वापरा, त्याच्यामुळे चव खूप छान येते. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत काही सुके मसाले. तर त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्यानंतर 1-2 चमचे घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपण नंतर घालणार आहोत. तर आता हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे फोडणीमध्ये परतून घेऊया. फोडणीमध्ये आपण जे मसाले घातले ते 1 मिनिटभरासाठी छान असे शिजवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे तर ते घालायचं आहे.
बनवून घेतलेलं वाटण तुमच्या अंदाजानुसार घाला, कारण काही जणांना ग्रेव्ही जास्त आवडत नाही आणि काही जणांना भरपूर ग्रेव्ही लागते. तर सर्व मसाला इथं मी जवळजवळ 1 चमचाभर मसाला होता तर तो घातला, व्यवस्थित असा परतून घेतला आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं छान असा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण जो रस्सा बनवून घेतला होता तर त्याच्यातील 1 पळीभर रस्सा आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेतला आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मसाला परतून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 मिनिटभरासाठी पुन्हा आपण हे मसाला जो आहे तो शिजवून घेऊया. मिनिटभरानंतर झाकण काढलेलं आहे आणि या स्टेजला आता आपण शिजवून घेतलेलं जे मटण आहे तर ते संपूर्ण मटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सर्व मटण मसाल्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं ते परतून घेऊया, जेणेकरून सर्व मसाला छान असा मटणाच्या पीसला लागला जाईल. व्यवस्थित असं मटण परतून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला पुन्हा 2 पळी याच्यामध्ये रस्सा ॲड करायचा आहे. तुम्हाला जर हवा असेल तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड केला तरी चालेल, पण पाणी गरम ॲड करा. आणि खरं सांगायचं तर पाणी ॲड करण्यापेक्षा जर रस्सा ॲड केला तर सुक्या मटणाची चव अजूनच वाढते. तर या स्टेजला सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला हे मटण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 5 मिनटं मंद गॅसवरती छान असं मटण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर मटण 5 मिनटं छान असं शिजलं जातं आहे. तर आता आपण रस्सा चेक करूया. तर छान असा 5 मिनटं रस्सा इथं मी शिजवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता रंगही सुरेख आलेला आहे. असं म्हणतात पदार्थाच्या रंगावरूनच अर्धा पदार्थ समजून येतो. तर अगदी झणझणीत असा हा तांबडा रस्सा इथं बनवून तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथं आपला रस्सा जो आहे तो तयार आहे. तर 5 मिनटानंतर आता आपण जे मटण शिजण्यासाठी ठेवलं होतं तर ते चेक करूया. तर आता इथं कढईवरचं झाकण काढते आणि तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं ते अप्रतिम दिसतंय. आणि झाकण काढल्या ह्याचा जो सुवास आहे तो अगदी घरभर दरवळतोय, इतकं ते अप्रतिम बनलं गेलं आहे. आता भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यावरती घालायचं आहे आणि झणझणीत असं मटण इथं आपलं तयार झालेलं आहे. पहा, जर अशा झणझणीत रस्सा आणि झणझणीत मटणासोबत जर तुम्हाला तुमच्या ताटामध्ये जर कोंबडी वडे दिले तर त्याची चव अजूनच वाढेल. तर कोंबडी वडे ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा. बिना भाजणीचे घरच्याच साहित्यामध्ये अगदी खुसखुशीत आणि टम्म फुगणारे कोंबडी वडे तुम्हाला पाहायला मिळतील. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी ही थाळी नक्की करून खायला घाला. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.